नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज खास उपवासासाठी मी बनवणार आहे राजगिराचा शिरा, जो अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात लगेच बनतो आपला राजगिराचा शिरा। तर इथे 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे मी, त्याचा शिरा बनवणार आहे। तर त्यासाठी बघूया लागणारे साहित्य। 1 वाटी साखर, अर्धा लिटर दूध, 10-12 दाणे इलायची, 5 काजू, 5 बदाम। तर राजगिऱ्यासाठी 3 मोठे चम्मच साजूक तूप घेणार आहे मी। सर्वप्रथम मी राजगिरा हा मिक्सरमधून बारीक काढून घेणार आहे। इथे मी राजगिरा हा भाजलेला नाहीये, तो कच्चाच काढणार आहे मिक्सरमधनं। तर राजगिऱ्याची ही पूर्णपणे पावडर करून घ्यायची। तर आपला हा राजगिरा पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे मी, बघू शकतो आपण। अशी ही पावडर करून घ्यायची। कढई ही गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे मी। तोपर्यंत गॅसवर एका बाजूला दूध गरम करून घेते मी शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी। तर हे 2 मोठे चम्मच साजूक तूप घालते मी। एक वाटी राजगिऱ्यासाठी आपण 2 मोठे चम्मच हे तूप घातलेलं आहे। तूप हे तापलेलं आहे, त्यात आता बारीक केलेला राजगिरा टाकते मी। ते हलवून घेऊ। तर त्यात अजून 1 चम्मच तूप घालते मी, म्हणजेच आपला हा राजगिरा हा मस्त तुपात तळला जाईल। तर राजगिराला साधारण 3 चम्मच तूप लागले। हे मंद आचेवरच परतवते मी। तूप हे जास्त असल्याने राजगिरा छान असा तळला जातो। तर राजगिराचा हा कलर बदललेला आहे। तर राजगिराला हा भाजलेला नव्हता, त्यामुळे छान असा लालसर होईपर्यंत भाजणार आहे त्याला। आता राजगिराला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। तर लालसर असं झालेला आहे आपला राजगिरा। राजगिराला तूप पूर्णपणे हे सुटलेलं आहे। तर त्यात आता दूध गरम केलेलं ते टाकते मी। दूध हे एका बाजूने टाकायचं, म्हणजे हाताला वाफ लागत नाही। मग राजगिऱ्यात दूध हे सारखं हलवायचं, म्हणजे पूर्ण एकत्रित होते, गाठी पडत नाहीत। मग आता काजू आणि बदाम हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, त्याची पावडर टाकते मी। तुम्ही याचे बारीक तुकडेही करू शकता। काजू आणि बदाम पूर्णपणे बारीक केल्याने छान अशी चव येते आपल्या शिऱ्याला। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। असं सारखं हलवून घ्यायचं, ते पण सर्व एकत्रित करून घ्यायचं। तर दूध ह्या शिऱ्यातला आटलं जात आहे, पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आपलं दूध शिऱ्यातलं। आता त्यात साखर घालते मी। आता ते एकत्र करून मंद आचेवरच तूप सुटेपर्यंत होऊ देते त्याला। दूध हे पूर्णपणे आटल्यावरच साखर टाकायची त्यात। तर अशा प्रकारे सर्व एकत्रित करून घ्यायचं। इलायची पावडर ही नंतर टाकते मी, म्हणजे छान असा वास येतो मग इलायची पावडरचा। राजगिऱ्यामध्ये बरेच प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते। तर हे तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आता शिऱ्याला। तर तूप हे पूर्णपणे सुटलेलं आहे आपल्या राजगिऱ्याच्या शिऱ्याला, म्हणजे शिरा हा तयार आहे। तर मी गॅस बंद केलेला आहे। तुम्ही बनवा आणि कसं झाला ते तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा। आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका आणि शेअर करा। धन्यवाद। घरचं खा आणि स्वस्थ रहा।